राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 26 जून सायंकाळचे पावणे 7 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसं राहील किंवा आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील. तर सर्वात प्रथम या ठिकाणी चक्रकार वारे तेलंगणा शेजारच्या विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत. शिअर झोन किंवा ईस्ट वेस्ट विंड शिअर झोन म्हणू शकतो. तो आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या आसपासच्या भागातून या चक्रकार वाऱ्यातून इकडे बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे. बंगालच्या उपसागरात जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये एक कम दाबाचं क्षेत्र विकसित होईल, त्याची तीव्रता वाढेल असा अंदाज आहे आणि त्यामुळे कोकणात आणि घाटात सुद्धा पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. बाकी उत्तरेकडे किंवा विदर्भाकडे सुद्धा त्याचा जास्त प्रभाव जाणवेल असं सध्या दिसतंय. काही अपडेट्स असतील तर आपण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच कळवू. सॅटेलाईट इमेजमध्ये जर आपण पाहिलं तर आज अमरावतीच्या भागामध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत. त्यानंतर बुलढाणा आहेत, जालन्याचे थोडेसे भाग आहेत. नाशिकचे पूर्व भाग, अहिल्यानगरचे दक्षिणेकडील किंवा पूर्वेकडील थोडेसे भाग आहेत. मध्यवर्ती भागात एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस झालाय. पुण्याचे सुद्धा पूर्वेकडील काही भागांमध्ये, त्यानंतर इकडे सांगलीच्या पूर्व भागात, साताऱ्याच्या पूर्व भागात पाऊस झाला. सोलापूरच्या उत्तर भागाकडे, धाराशिवचे उत्तर देखील भाग, बीडच्या त्याला लागून असलेले पश्चिमेकडील भाग याही ठिकाणी पावसाचे ढग आहेत. यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीकडे पावसाचे ढग आहेत आणि कोकणात विखुरलेल्या स्वरूपात एक दुसऱ्या ठिकाणी रायगड असेल किंवा मग ठाणे, पालघरचे भाग आहेत. थोड्या-थोड्या क्षेत्रावरती पाऊस येणारे ढग आहेत. आणि एकूणच जे रात्रीची शक्यता आहे त्यानुसार जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिकचे अतिपूर्वेकडील भाग, त्यानंतर अहिल्यानगर, सोलापूरचे उत्तर-पूर्वेकडील भाग, धाराशिवचे उत्तर भाग, बीडचे काही भाग, सांगलीचे काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. पुण्याच्या पूर्व ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर इकडे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर याही ठिकाणी वर्ध्याकडे सुद्धा रात्री पाऊस होईल, अकोल्याकडे पाऊस होईल, वाशिममध्ये पाऊस होईल, परभणीकडे सुद्धा काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील, नांदेडकडे सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर कोकण किनारपट्टीला सकाळ-सकाळी पावसाची शक्यता किंवा पहाटे पावसाची शक्यता दिसते. यानंतर उद्याची जर स्थिती पाहिली तर उद्या सुद्धा शेअर झोन आहेच, चक्राकार वारे सुद्धा आहेत. परिणामी उद्या सुद्धा पावसाची शक्यता राज्यात टिकून आहे. उद्या साधारणतः या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, अ, हा जो काही भाग आहे या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसतील. त्यानंतर धुळे, नाशिक पूर्वेकडील भाग, अहिल्यानगर मध्य पूर्व भाग, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, सोलापूरचे बरेचसे भाग, धाराशिव, बीडचे राहिलेले भाग या ठिकाणी सगळीकडे नाही मात्र काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे. त्यानंतर कोकण किनारपट्टी आणि इकडे पुणेचा घाट म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरींची शक्यता आहे. मुंबईच्या आसपास हलका मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस होऊ शकतो. हा जो मधला भाग आहे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे सध्या तर विशेष शक्यता दिसत नाही किंवा नंदुरबार. पण स्थानिक ढगनिर्मितीवरती आता लक्ष ठेवा. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर पाऊस होण्याची शक्यता यामध्ये मधल्या भागामध्ये राहील. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या अहिल्यानगर, पुणे पूर्व, पुणे घाटमाथा, रायगड आणि रत्नागिरी मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर नाशिक, ठाणे, मुंबई तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. पालघर, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, परभणी, हिंगोली हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता. बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या ठिकाणी इशारे नाही मात्र हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फेसबुक पेज फॉलो करा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.